आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे, कारण या राज्यातले लोकप्रिय असणारे नेते अशोक चव्हाण साहेब आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत आणि एकंदर काँग्रेसची वाताहत झाले। काँग्रेसला काही भविष्य दिसत नाही आणि त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर याच्यातील प्रत्येक चांगल्या नेत्याचा कार्यकर्त्याचा विश्वास आहे। या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे व्यापक राजकारणाचा दृष्टिकोन घेतला आहे त्यालाही राज्यातना त्या ठिकाणी चांगल्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून साथ मिळताना दिसतंय आणि त्याचाच प्रत्यंतर आज प्रवेशातना दिसतंय। विरोधकांना आता चांगलं काही काम उरलेलं नाही, केवळ टीका करणं याच्या पलीकडे विरोधकांना काम नाही। जे ताकदवान नेते आहेत, लोकप्रिय आहेत, जनतेशी नाल जुळले आणि ज्यांचा मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे अशी चांगली लोक आमच्याकडे येत आहेत, त्याचा पोटशूळ होणं स्वाभाविक आहे। अरे ज्या ठिकाणी प्रचंड संख्येने पक्षप्रवेश चाललेत, चांगले नेते येत आहेत, त्याच्यामध्ये ताकद वाढणार आहे की कमी होणार आहे? तुमचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करा, उरली सुरली उभाटा पण संपून जाणार आहे। मराठवाड्यात चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळेल, शिवाय ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत, एक वजनदार नेते आहेत। निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड ताकद मिळेल। नगरच्या सोनाई गावात ठाकरेंचं स्वागत, अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशाची तयारी आणि काँग्रेस प्रभारी चेन्नी थेला पवारांच्या भेटीला, या तीनही मोठ्या घडामोडींवर आपली नजर असेल।